फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मेगा भरती 2026च्या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि राज्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत आणि त्याची माहिती विधानसभेमध्ये अधिकृतरित्या दिलेली आहे. तर नेमकी काय माहिती आहे, काय संदर्भात त्यांनी विधानसभेत ती माहिती दिलेली आहे, भरती किती जागांची होणार आहे, ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला TCS प्रिव्हियस PYQP घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि TCS PYQP विकत घ्या. याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पेपर दिलेले आहेत, तलाठीचे सगळे पेपर आहेत, वन विभागाचे पेपर आहेत आणि इतरही पेपर यामध्ये दिलेले आहेत. सरावासाठी निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तलाठी TCS घेणार आहे असं म्हणतायत आता सगळेजण. तर पाहूया काय होतं ते, परंतु निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तसंच आपलं जे नगर परिषद आहे त्या भरतीसाठी सुद्धा याचा तुम्हाला फायदा होणार आहे. महानगरपालिकेच्या भरतीसाठी सुद्धा फायदा होणार आहे. तर या ठिकाणी पहा, राज्य शासनाच्या विविध विभागात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याबाबत त्याच्या पुढे श्री काशीनाथ महादू दाते पारणे. आता कोणी प्रश्न विचारले त्यांचे नाव घेत नाही. सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील का? राज्यात गेल्या 2 वर्षापासून मेगा भरतीची घोषणा केल्या जात असून प्रत्यक्षात 7,24,000 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना केवळ 4,78,000 कर्मचारी कार्यरत असल्याचे दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी त्या सुमारास निदर्शनास आले आहे. हे खरे आहे काय? असल्यास राज्य शासनाच्या विविध विभागात कर्मचाऱ्यांची तब्बल 2,45,944 पदे रिक्त आहेत. हेही खरे आहे काय? तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दरवर्षी राज्यसेवेची 457 जागांसाठी जाहीर करण्यात आली असून यासाठी सुमारे 2.5 लाखांवर अर्ज आले आहेत. हेही खरं आहे का? असल्यास मात्र यात अधिकारी पदाच्या 37 संवर्गांपैकी 15 पदांची एकही जागा नसल्याने विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. हेही खरे आहे का? असल्यास राज्यात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढले असताना शासनाने विविध विभागातील मंजूर पदे रिक्त करण्याबाबत व पदसंख्या वाढवण्याबाबत कोणती कार्यवाही केली का करण्यात येत आहे? नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत? आता देवेंद्र फडणवीस यांनी काय माहिती दिली ते पहा. आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ रिक्त विभागाच्या सेवार्थ प्रणालीनुसार दिनांक 7/10/2024 रोजी सर्वसाधारण 7,65,514 मंजूर पदांपैकी 5,01,444 पदांवर अधिकारी कर्मचारी कार्यरत असून 2,64,070 पदे रिक्त दिसून येत आहेत. म्हणजे रिक्त पदं किती आहेत? 2,64,070 पदं रिक्त आहेत. राज्य सेवा परीक्षा 2024साठी एकूण 477 पदांकरिता प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार एकूण 2,29,295 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्य सेवा परीक्षा अंतर्गत एकूण 35 संवर्ग असून प्राप्त झालेल्या मागणीनुसार राज्य सेवा परीक्षा 2024च्या जाहिरातीतील 20 संवर्गाच्या 477 पदांचा समावेश आहे. त्याच्या पुढे पाहता शासनातील विविध पदांवर पदभरती ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून नवीन पदनिर्मितीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर संबंधित प्रशासकीय विभागांकडून वित्त विभागाच्या धोरणानुसार पदभरती करण्यात येत आहे. म्हणजे एकूण 2,64,070 पदे रिक्त आहेत. ही काही कमी संख्या नाही मित्रांनो. आणि शासन आत्ता 70,000च पदं यावर्षी भरणार आहे. तरीसुद्धा 2 लाख जागा ह्या रिक्त राहणार आहेत. हे लक्षात असू द्या. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.